शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामधल्या भगवान श्री विष्णूंच्या 1000 नामांचा आपण विचार करत आहोत। आज आपल्यासमोर श्लोक आहे 49वा श्लोक म्हणू आधी आपण आणि मग नावांचा आपण क्रमाक्रमाने विचार करू। सुव्रतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदः सुहृत् मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। सुव्रतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदः सुहृत् मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः। असा हा श्लोक आहे 49 नंबरचा आणि यामध्ये 10 भगवंतांची नावं आहेत, दिव्य नावं आहेत। ही सर्व नामं पुन्हा पुन्हा आपण म्हणतोय, सगळीच नावं सारख्याच दर्जाची आहेत। कोणत्याही नावाचं स्मरण करावं, मुळात ही विष्णूंची नावं आहेत। आणि आपल्या इथे असं एक सर्वांना माहिती आहे की पूजा असो, यज्ञ असो, तप असो, दान असो, प्रत्येक कर्माच्या हे कर्मरूप जे आहे सगळं, या कर्माच्या शेवटी आपल्याला गुरुजी सांगतात, आपल्याला ज्ञान असेलच की आपण एक श्लोक म्हणतो, यस्य स्मृत्याच नामोक्त्या तपपूजा क्रियादिषु न्यूनम संपुंगता याती सद्देव वंदे तमच्युतम। म्हणजे कर्मामधलं कोणतंही राहिलं त्रुटी, न्यून किंवा दोष राहतात कर्मामध्ये आपल्याकडून। जीवच आहे हा, निर्दोष नाही आहे। निर्दोषम ही समम ब्रह्म फक्त, बाकी जीवदशा म्हणेपर्यंत दोष असणारच आहे। मग त्या दोषाच्या निवृत्तींसाठी शास्त्रांनी सांगितलेले साधन यस्य स्मृत्याच नामोक्त्या, त्याचं जर नामाने स्मरण केलं तर कर्मातली त्रुटी किंवा दोष निघून जातात। आणि म्हणून मग गुरुजी आपल्याला सांगतात की पूजा झाली पूर्ण, सत्यनारायण असो किंवा महालक्ष्मी असो, गणपतीची असो, कोणती पूजा असो, मग गुरुजी आपल्याला सांगतात आता 16 वेळा विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः म्हणतो आपण। मग त्या विष्णवे नमःनी म्हणून त्या पूर्ण पूजा उपचारामधले दोष राहिले असतील तर निघून जातात। हे सामर्थ्य नामाचं आहे, प्रत्येकच नामाचं आहे। तिथे विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः, कारण ही सगळी श्री विष्णूंची नावं आहेत। कोणत्याही नावाचं स्मरण केलं तरी ते सारखंच आहे। सुरुवात करू आपण। पहिलं नाव या श्लोकामधलं सुव्रत, आणि व्रत शब्दाचा एक अर्थ होतो नियम। काही जीवनात नियम आपणही धारण करतो आणि मनुष्य देहधारी जितके जीव आहेत ते सर्व नीतीच्या धर्माच्या नियमांनी बद्ध आहेत, बांधले गेले आहेत। पशुपक्ष्यांना फारसे काही नियम नाहीत, त्यांनी कुठे खावं, कुठे जेवावं, कुठे झोपावं, याचा काही त्याचा विधिनिषेध त्यांच्यासाठी नाहीच आहे। हे मात्र मनुष्याला सगळे आहेत नियम। त्यांनी झोपावं कुठे, खावं कुठे, केव्हा उठावं, केव्हा झोपावं, खाण्याच्या वेळा कोणत्या, झोपण्याच्या वेळा कोणत्या, हे सगळं धर्मशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेलं आहे। स्मृती ग्रंथांमध्ये याचं दिग्दर्शन येतं। म्हणजे व्रत शब्दाचा एक साधा सोपा अर्थ नियम असा आहे। मग त्याचं नाव सुव्रत का ठेवलं? माणसांच्या जीवनाकडे पाहिलं, आपल्या जीवनाकडे पाहिलं तर अनेक जण अनेक प्रकारची व्रत करतात ना।
म्हणजे अनेक नियमांनी बद्ध असतात. काही प्रासंगिक व्रत असतात, म्हणजे नैमित्तिक व्रत असतात, काही नित्यव्रत असतात. कोणाचं नित्यव्रत असतं की संध्या हे व्रत आहे, पूजा हे व्रत आहे. नियम म्हणतात त्याला, की मी नियमाने संध्या करीन, पूजा करीन, काही सद्ग्रंथ वाचन करीन. हे सुद्धा साधे साधे स्वतःपुरते करून घेतलेले नियम हे सुद्धा व्रतच आहेत. पण ते निष्ठेने निभवायचे हे मनुष्याविषयी सुरू आहे. मग ही झाली नित्य. नैमित्तिक काय आपल्याला व्रत पुष्कळ माणसं करतात, आपणही करतो. त्यात एकादशी व्रत आहे, महाशिवरात्री व्रत आहे, संकष्टी चतुर्थीचं व्रत आहे, 16 सोमवारांचं व्रत आहे, नारायण दशमी नावाचं एक व्रत आहे. ही सगळी व्रतं आहेत, ही व्रतच आहेत. मनुष्य व्रतांनी म्हणजे नियमांनी बद्ध आहे. पण इथे तर हे नाव भगवंतांना दिलं आहे. भगवंतांचं नाव सुव्रत. आचार्यांनी भाष्यात असं म्हटलं आहे, याचं सगळ्यात मुख्य व्रत एक आहे, हाही नियमांनी राहतो. कोण? परमात्मा. सुव्रत हे नाव ईश्वरवाचक नाव आहे, ईश्वरवाचक नाम आहे. आणि मग त्या अवतारातील नियम तो पाळतो सगळे, त्या व्रतांनी तो राहतो. पण मुळात हे ईश्वरवाचक नाव असल्यामुळे ईश्वराचं मुख्य व्रत सगळ्यात कोणतं आहे? की जेव्हा जेव्हा धर्माची घडी विस्कळीत होते, त्यांनीच निर्माण केलेल्या धर्माची घडी. कारण सृष्टी उत्पत्तीच्या वेळी भगवंतांनी सर्व जीवांच्या सार्वभौम विचार करून त्यांच्या आचार विचाराची मांडलेली घडी, कोड ऑफ कंडक्ट धर्म त्याला म्हणतो आपण. तर ही जर विस्कळीत झाली, ती दुष्ट करतात विस्कळीत. दुष्टच कशाला, सामान्य माणसंही धर्माचं उल्लंघन करतात. यांनी काय होतं, त्यांनी काय होतं असं म्हणून लहान लहान गोष्टींमध्ये धर्माचं आचरण करीत नाहीत. आणि म्हणून भगवंतांचं मुख्य व्रत हे आहे की मी निर्माण केलेली धर्मव्यवस्था जेव्हा हा जीव व्यष्टीरूपात किंवा समष्टीरूपात बिघडवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा मग मला यावं लागतं. म्हणून भगवान जे ईश्वर रूपात आहेत ते अवतार धारण करतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची विस्कळीत झालेली घडी दुरुस्त करण्याकरता भगवान मग सगुण साकार होतात. म्हणजे अवतार, सगुण साकार म्हणजे अवतार घेतात. ईश्वर सगुण निराकार आहे, तो अवतार तो घेतो आणि मग त्याच्या पद्धतीने हे सर्व नीट करतो. हे त्याचं अखंड व्रत आहे. म्हणजे युगायुगात करोडो हजारो, माहिती नाही सृष्टीचं आयुष्य किती आहे, वैज्ञानिक मानतात काय इतके अब्ज वर्ष तितके माहीत नाही. पण आपल्या वेदांत शास्त्रामध्ये त्याला अनंत म्हणतात. अनंत माहिती नाही कुणाला, ही कधी सृष्टी उत्पन्न झाली याचा नेमका थांग लागत नाही, नाही कळत. तो अनादी आहे आणि इकडे अनंत आहे. कधी संपेल पूर्ण व्यवस्था ही नाही माहिती. आणि या संपूर्ण सृष्टी रचनेच्या कालावधीमध्ये तो जेव्हा जेव्हा अवतार घेतो, हे त्याचं मुख्य व्रत आहे. बरं, नुसता अवतार घेत नाही, त्याला जे अनन्य भावाने शरण जातात, शरणागती पत्करतात, तर शरणागतांना अभय देणं हेही त्याचं व्रत आहे. त्याचे जे भक्त असतात, आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ असं भगवान स्वतः बोलले गीतेमध्ये. तर अशा सर्व भक्तांच्या, आर्त भक्तांच्या संकटामध्ये धावून जाऊन त्यांचे संकट निवारणसुद्धा तो करतो. भक्त असला पाहिजे. जसं द्रौपदी आहे, गजेंद्र आहेत, अनेक उदाहरणं आहेत पुराण ग्रंथांमध्ये. भगवान तिथे आले तत्परतेने आणि त्यांची संकट दूर केली, उद्धार केला त्यांचा पुढे. म्हणून त्याचे शरणागतांना अभय देणे हे भगवंतांचं अखंड व्रत आहे. आणि धर्माची घडी विस्कळीत झाली की धर्माची संस्थापना करण्याकरता पुन्हा 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 किती वेळा येईल माहीत नाही. कारण धर्म किती वेळा बिघडल्या जाईल, बिघडवल्या जाईल हे नाही सांगता येत. आणि त्यामुळे तो किती वेळा अवतार घेईल माहीत नाही. अनंतस्य श्रीमद भागवतामध्येच 11व्या स्कंदात वर्णन आहे, उद्धव गीतेमध्ये. योवा अनंतस्य गुणान अनंता ननु क्रमिष्यन् स तु बालबुद्धी. योवा अनंतस्य गुणान अनंता. म्हणून अनंत, हरि अनंत, हरिगुण अनंता, त्याचंच भाषांतर केलं आहे तुलसीदासांनी. हरि अनंत, हरिगुण अनंता. माहिती नाही इतक्या वेळा, करोडो वेळा तो सुव्रत असल्यामुळे पुन्हा 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 हे तो करत राहतो. यात कंटाळा, आळस की जाऊ दे आता यावेळा नाही करू आपण, रावणाने केला उन्मत्त करू दे, कंसाने केला तर करू दे, असं नाही करत.
कारण त्याचं एकंदरच पूर्ण लक्ष सगळ्या जीवांकडे आहे. आणि जीवांना त्रास देणारे परित्राणाय साधूनाम म्हटलं आहे ना, जे सत्वगुण अंतःकरणाने युक्त असलेले साधू, योगी, सामान्य साधकसुद्धा यांना जर त्रास होत असेल तर तो निवारण करण्याकरता भगवान अवतार घेतात. हे त्याचं अखंड व्रत आहे. अवतार घेत राहणं त्याचं अखंड व्रत आहे. भक्तांच्या संकटात धावून येणं हेही त्याचं अखंड व्रत आहे. हा एक अर्थ. दुसरी छटा अशी दिली आहे भाष्यामध्ये की आमच्याकडून चांगली चांगली व्रतं करवून घेणारा, म्हणूनही त्याचं नाव सुव्रत आहे. तो तर व्रतांमध्ये आहेच बद्ध, तो व्रतांनी बांधलाच गेला स्वतः, पण सामान्य जीवाकडून सुद्धा सतत 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 व्रत करून घेणं हे सुद्धा जो करवून घेतो, म्हणून त्याचं एक नाव सुव्रत. आणि म्हणून त्याचं व्रत अजून एक आहे. 2 प्रकारचे अवतार. आत्ता आपण असा विचार केला की तो अवतार धारण करतो. 2 प्रकारचे अवतार भगवान धारण घेतात. एक शास्त्रावतार, शस्त्रावतार. शस्त्रावतार जेव्हा घेतो, जसं राम अवतार धनुष्यबाण घेऊन आला, कृष्ण अवतारात त्यांनी आयुध आणली आहेत, अनेक दुष्टांचा संहार केला, ही शस्त्रावतार झाली. पण त्याचा एक शास्त्रावतार आहे. तो भगवान दत्तात्रेयांच्या रूपाने आला, शास्त्रावतार आहे. तो भगवान श्रीकृष्णांच्या रूपाने आला, शास्त्रावतार आहे. शास्त्र त्याच्या मुखातून त्या अवतारात बाहेर पडतं. जसं श्रीकृष्ण अवतारामध्ये भगवंतांच्या मुखातून 2 गीता बाहेर पडल्या. एक श्रीमद भगवद्गीता अर्जुनाला सांगितली, तो किंकर्तव्यमूढ झाला, म्हणून त्याला वाणीने स्वतः उपदेश केला. श्री भगवान उवाच असा उल्लेख आहे गीतेमध्ये. पुष्कळ श्लोक भगवंतांच्या तोंडी आहेत. श्री भगवान हे ईश्वरवाचक शब्द आहे. ईश्वराला भगवान म्हणतात. श्री भगवान उवाच उपदेश केला, आणि हे भगवंतांनी आपल्या मुखाने केलं. सुव्रत त्याचा नियम आहे तो की मी जीवांना उपदेश करीन वाणी रूपाने, हे सुद्धा त्याचं व्रत आहे. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये एक भगवद्गीता आहे आणि एक उद्धव गीता आहे. उद्धवांना उपदेश केली. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये ती येते. 2 प्रकारच्या गीता ज्याच्या वाणीतून बाहेर पडल्या, हे त्याचं तपच आहे. हे त्याचं व्रत नियम आहे. त्याचं व्रत आहे की शास्त्रावतार जेव्हा घेतो तेव्हा मी शास्त्र समजावून सांगतो. भक्तांच्या द्वारे निमित्त करून अर्जुनाचं जगताला गीता दिली. उद्धवांचं निमित्त करून उद्धव गीता जगाला दिली. आणि म्हणून त्याचं हे व्रत आहे की तो जेव्हा शास्त्रावतार घेतो तर अखंड ज्ञान भक्तांना देत जाणे. राम अवतारामध्ये सुद्धा, जरी राम अवतार शास्त्रावतार तसा नाही आहे, तो शस्त्रावतार आहे, पण तरी देखील प्रभू रामांनी अनेकांना जो उपदेश केला आहे, संवादरूप ग्रंथ वगैरे त्यांच्याकडून निर्माण नाही केला आहे. रामांच्या वचनांचा ग्रंथ निर्माण नाही झाला. वास्तविक रामांना वसिष्ठांनी उपदेश केलेला योग वासिष्ठ ग्रंथ आहे. रामांना वसिष्ठांनी केलेला उपदेश आहे. पण तरी देखील रामायण ग्रंथामध्ये रामांनी अनेक भक्तांना जे उपदेश केले ते श्री राम उवाच असं जिथे जिथे येतं ती सगळी रामवाणी ईश्वरवाणी आहे. हे त्याचं व्रत आहे. जसं लक्ष्मणांना उपदेश केला, अध्यात्म रामायणामध्ये वर्णन येतं आहे. त्या प्रकरणाला उत्तरकांडातल्या 5व्या सर्गामध्ये ते येतं. त्याला रामगीताच म्हटलं आहे. तिथे भगवंतांनी लक्ष्मणाला खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं की माझी पूजा कशी करावी. मी मुख्य म्हणजे कोण, मी कोण आहे, परब्रह्म आहेत रामांनी वर्णन केलं आहे. पण रामांच्या मुखातून हे सगळं तत्त्वज्ञान अध्यात्म रामायणात आल्यामुळे हेही त्यांचं व्रत आहे. प्रत्येक अवतारात जरी तो शास्त्रावतार नसला तरीसुद्धा भगवान काही उपदेश करतात. शबरीला उपदेश केलेला काय सुंदर आहे. तिथे नवविधा भक्ती सांगितली आहे. याप्रमाणे सुव्रत याचा अर्थ भक्तांना उपदेश करणारा, संकटातून सोडवणारा, स्वतः नियमांनी अत्यंत बांधल्या गेलेला असला, कधीही त्यामध्ये कंटाळा, त्रास, आळस करत नाही. सतत 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 सृष्टी उत्पत्तीची प्रक्रिया हे त्याचं व्रत. अवतार घेणं हे त्याचं व्रत. भक्तांना सांभाळणं हे त्याचं व्रत. म्हणून त्याचं नावच आज आपण जो श्लोक समोर ठेवला आहे चिंतनाला 49 क्रमांकाचं, त्यातलं पहिलं नाव सुव्रत. आपण त्याचा थोडा वेळ विचार केलेला आहे. द्वितीय क्रमांकाचं नाव श्लोकातलं आहे सुमुख. मुख म्हणजे तोंड, चेहरा. पूर्ण शरीराचा विचार केला तर शीर्षस्थानी मुख आहे. याला सुमुख म्हटलं आहे.
याचा अर्थ सु म्हणजे चांगलं, इतरांना प्रसन्न करणारं. भगवंतांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर प्रसन्नता येते. भगवत दर्शनाने सुद्धा प्रसन्नता येते. ध्रुवाचं चरित्र वाचावं आपण. ध्रुवांना बालवयात जेव्हा 5व्या वर्षी नारदांच्या कृपेमुळे ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जपून भगवत दर्शन झालं, श्री विष्णूंनीच दर्शन दिलं. किती पुलकित झाले ध्रुव, अष्टसात्विक भाव जागृत झाले. कारण हा सुमुख आहे. सुमुख म्हणजे सुंदर मुख असा अर्थ आहेच, पण सुंदरतेबरोबर प्रसन्नता. भगवत मुखावरती अखंड प्रसन्नता असते. आपण एखाद्या भगवंतांचा फोटो पाहिला असेल कधी, सर्व भगवानचे राम कृष्ण यांच्या प्रतिमा मूर्ती किंवा फोटो आपण पाहतो, एक तरी मूर्ती रडकी दाखवली आहे का, दुःखी कष्टी दाखवली आहे का? नाही. अखंड हसरे चेहरे, प्रसन्नता. म्हणजे मूर्तीमध्ये सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता दर्शवितात मूर्तिकार किंवा प्रतिमा फोटो घेणारे. प्रत्यक्ष जेव्हा भगवान प्रकट होत असतील, झालेले आहेत अनेक भक्तांसमोर, त्यांच्या मुखावरची प्रसन्नता, सुमुख याचा आपण अर्थ पाहतो. अत्यंत प्रसन्न. अवताराशी किंवा रूप धारण करून भगवान जेव्हा येतात भक्तांसमोर तेव्हाचं वर्णन आहे सुमुख. हे काही निर्गुण निराकाराचं किंवा सगुण निराकाराचं ईश्वराचं वर्णन नाही आहे. हे अवताराचं वर्णन आहे किंवा प्रतिमांचं वर्णन आहे. 2 गटातल्या ईश्वराला हे लागू होतं. चत्वार देवांपैकी 2 देव ज्यांना हे लागू होतं, त्यापैकी अवतार मुख्य, आणि अवताराप्रमाणे प्रतिमा बनवल्या आणि काय काय वर्णन करून ठेवतात हो. संत आचार्य गोस्वामी तुलसीदासांनी प्रभू रामचंद्र 4-5 वर्षाचे असतानाचं वर्णन केलं आहे. सर्वांना प्रसिद्ध पद माहिती आहे, ठुमक चलत रामचंद्र. माहिती आहे सर्व. काय वर्णन केलं आहे. हे का केलं आहे? त्यांना द्रष्टे ते असल्यामुळे त्यांना प्रभू रामांच्या प्रसन्न मुखाचं, सुमुखाचा अर्थ पाहतो होता. पण तसं दर्शन झालं आहे द्रष्टे असल्यामुळे. वाल्मिकींनी रामांचं खूप वर्णन केलं आहे. अगदी पाळण्यातल्या रामांचं वर्णन केलं आहे. सुंदर छान जीवणी, गाल छान, मोठं कपाळ, प्रसन्न चेहरा, हासरा चेहरा आणि मोठे मोठे नेत्र. कारण चेहऱ्यावरती ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या डोळे आहेत, नाक आहे, जीवणी ओठ आहे, कपाळ आहे, केस आहेत. राम आणि कृष्ण दोघांचे केस कुरळे आहेत आणि कुरळ्या केसाचं वेगळं आकर्षण असतं, एक वेगळी प्रसन्नता चेहऱ्यावर येत असते. आणि या सर्वांपेक्षा सुमुख त्यांना का म्हटलं, भगवंतांना सुमुख नाव का दिलं, याचं वर्णन भाष्यात असं केलं आहे. भगवंतांच्या अंतःकरणात एकही विकार नाही. 6 विकार मुख्य नाहीत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे तर नाहीच, कोणतेच नाही. स्पर्धा, ईर्ष्या, असूया, तिरस्कार, राग, निंदा हे काहीच नाही. आणि अशा असल्या अंतःकरणाला शुद्ध अंतःकरण म्हणतात. अतिशय विशुद्ध अंतःकरणास, विशुद्ध शब्द किती ठिकाणी येतो आचार्यांच्या वाङ्मयात. अत्यंत विशुद्धता असलेला परमात्मा. आणि जे विशुद्ध अंतःकरणामध्ये असतं, अंतःकरणात जे असतं तेच नेहमी चेहऱ्यावर आकारे रिंगितैर्गत्या, असा एक श्लोक आहे. आकारे रिंगितैर्गत्या भाषिते न च नेत्र वक्त्र मुखारगत्य, असं हे सगळं जास्त हे चेहऱ्यावरती प्रतिबिंबही होतं त्याचं. म्हणजे आकारे रिंगितैर्गत्या, जे जे अंतःकरणामध्ये असतं ते सगळं आकार, इंद्रिय, कोणाला डोळे उडवायची सवय असते, कोणाला बोलताना असं करायची सवय असते, हे चेहऱ्यावर सगळं येतं. अंतःकरणातले भाव चेहऱ्यावर व्यक्त होतात. अंतःकरण अत्यंत शुद्ध आहे. आकारे रिंगितैर्गत्या चेष्टया भाषितेन च नेत्र वक्त्र विकारैश्च लक्षतेंदर्गतं मनः असा एक श्लोक आहे. त्याने अंतर्गत मन म्हणजे अंतःकरणात काय सुरू आहे. भगवंतांच्या अंतःकरणात दुःख नाहीच आहे. अत्यंत दुःखमुक्त असा परमात्मा आहे. त्याचं वर्णनच सच्चित आनंद आहे ना. दुःख नावाचं नाहीच आहे. दुःखाची अत्यंत निवृत्ती असं आपण लक्षण मानतो ज्ञानाचं वेदांतामध्ये. जीवाजवळ ते सगळं आहे, विकार आहे, दुःख आहे. आणि म्हणून सगळ्या प्रापंचिक माणसांचे चेहरे नेहमी रडकेच असतात. परमात्माचा चेहरा रडका कधीच नसतो, कारण सुमुख आहे, प्रसन्न आहे. प्रसन्न चेहरा का राहतो,
आणि त्याचा परिणाम काय होतो माऊली ज्ञानेश्वर सुंदर वर्णन करतात. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेत चित्ता तेथ रिगळे नाही समजता संसार दुःखा श्रीराम, अशी ओवी आहे माऊलींची. द्वितीय अध्यायामध्ये प्रसादे सर्व दुःखाना हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते या श्लोकावर आहे. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेत चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा, दुःखाचा लवलेशही भगवंतांच्या अंतरात नाही, म्हणून त्यांचा चेहरा अत्यंत प्रसन्न, सुंदरता आहेच, लोभक आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा हे सौंदर्याच्या अनुषंगाने सर्व संतांनी वर्णन केलं आहे, आचार्यांनी सुद्धा केलं आहे, तुलसीदासांनी केलं आहे, वाल्मिकींनी केलं आहे, व्यासांनी केलं आहे. ते रूपाच्या अंगाने सौंदर्य इत्यादी, पण अंतःकरण जिथे अत्यंत प्रसन्न आहे ना, त्याचा परिणाम दुःख नाही म्हणून अंतःकरण प्रसन्न आहे असा अर्थ भाष्यामध्ये केलेला आहे. आपल्याकडे एक श्लोक म्हणतात, त्याचं वर्णन कसं आहे. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्न वदनं ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये, असा पूजेच्या प्रारंभी एक म्हणायचा श्लोक आहे. प्रसन्न वदनं ध्यायेत, त्याच्या प्रसन्न वदनाचं ध्यान करावं. आणि तो आहेच सुमुख, म्हणजे प्रसन्न आहे नेहमी, म्हणून तो ध्यानाला योग्य आहे. ध्यायेत आजानुबाहुं धृतशर धनुष्यं बद्ध पद्मासनस्थं, असा रामरक्षित श्लोक येतो. श्रीरामांच्या ध्यानाचा श्लोक लिहिला आहे बुद्धघोष ऋषींनी. प्रसन्न चेहरा भगवंतांचा असतो म्हणून ध्यानाला अत्यंत योग्य आहे. प्रसन्न चित्तानी प्रसन्न परमात्म्याचं ध्यान जर केलं तर परमात्मा लवकर प्रसन्न होतो. आणि म्हणून प्रसन्नता त्याच्या चेहऱ्यावरती झळकते, म्हणून त्याचं वर्णन द्वितीय क्रमांकाचं नाव या श्लोकातलं सुमुख असं आहे. आणि म्हणून आपण बघा, बाल वयामध्ये मूल जेव्हा जन्माला येतं 5 वर्षापर्यंत तिथे विकार नसतात. त्या खूप बालक आहे तिथे विकार नसतात. अगदी 1-1.5 वर्षाचं मूल आहे आणि ते रडलं तरी फोटो काढतात, व्हिडिओ काढतात. मोठ्या माणसाचे रडताना फोटो काढतात का? कारण विकार आहेत तिथे, त्या रडण्यामध्ये विकार आहेत. लहान मुलाच्या रडण्यातही विकार नाही आहेत, म्हणून लहान मूल रडलं तरी फोटो काढतात. हौसेने कौतुकाने रडके फोटो लहान मुलांचे पाहायला मिळतील, काढतात मुद्दाम कौतुकाने. ते विकार नाही, त्यांनी प्रसन्नता वाटते, कौतुक वाटतं. पण बाल अगदी बालवयात आहे. मोठी माणूस जसा जसा मोठा व्हायला लागतो मग विकार त्यात शिरायला लागतात, बुद्धी विकारित होत जाते आणि ती पंचविषयांमध्ये गुंतत जाते. आणि मग संबंध वाढतात, वस्तू विषय परिस्थिती यामध्ये गुंतत जातात. या 3 गोष्टींमध्ये गुंततात आणि मग विषय चित्त कलुषित होतं. रजतमांची भेसळ तिथे होते आणि विकारी होतं. रजतमांच्या भेसळीमध्ये चित्त विकारी होत जातं आणि मग मूळ प्रसन्नता तिथे राहत नाही. वास्तविक हा जीव जर भगवत स्वरूप आहे तर हा नेहमी प्रसन्न असायला पाहिजे. पण जीवदशा प्राप्त झाल्यानंतर हा प्रकृतीच्या संपर्कात आल्यामुळे, मिठीत आल्यामुळे, बंधनात पडल्यामुळे विकारी होऊन राहतो. आणि म्हणून परमात्म्याचं असं नाही आहे. म्हणून परमात्म्याच्या चेहऱ्याचं वर्णन चेहरा म्हणजे पूर्ण मुख कमल त्याला म्हणतात. पूर्ण सगळ्या इंद्रियांनी युक्त, डोळे, नाक, तोंड, जीभ, कपाळ, केस, इतकं सगळं, गळ्याच्या वर तर सगळं, याला मस्तक म्हणतात. आणि त्या सर्व याला मुख म्हणतात. मुख कमल म्हणतात भगवंतांच्याला. मुखदर्शनं, भगवंतांचं मुखदर्शन. आणि म्हणून भगवंतांचं एक नाव द्वितीय क्रमांकाचं सुमुख असं आहे. तृतीय क्रमांकाचं नाव सूक्ष्म आहे. सूक्ष्म नावाची छटा असलेले 1-2 नाव आधी होऊन गेले. भगवान दोन्ही आहे. तो अनोरणीयान महतो महियान, तो लहानही आहे मोठाही आहे. तो मोठ्या जीवातही येतो, लहान जीवातही येतो. तो कितीही सूक्ष्म होऊ शकतो. अगदी फार मोठा पदार्थ म्हणजे ब्रह्मदेव, किंवा ब्रह्मदेवाला तर आपण नाही पाहिलं आहे. आपल्या लौकिक परिचयामध्ये सगळ्यात मोठा हत्ती, सगळ्यात मोठा प्राण्यांमध्ये पाहिलेला हत्ती. आपण फार मोठे मोठे हत्ती असतात, 15-15, 20, 12-12 फुटाच्या उंचीचे हत्ती असतात. त्या हत्तीमध्ये सुद्धा परमात्मा आहे. आणि मुंगी म्हणा किंवा मुंगीपेक्षाही लहान चिलटा असतात, छोटे छोटे, त्या चिलटांमध्ये परमात्मा आहे. मग तिथे ते किती सूक्ष्म रूपाने त्याला राहावं लागेल. तिथे परमात्मा आहे म्हणजे आत्मरूपाने तिथे आहे. तिथे आत्मा आहे ना.
हत्तीतही आत्मा आहे, तिथे चेतना, तिथे कूटस्थ चैतन्य त्याला म्हणतात, त्याला कूटस्थ म्हणतात. तो मुंगीतही आहे, चिलटातही, हत्तीतही आहे. अनोरणीयान महत्व महियान, किंवा श्रुती अजून एक, ही पण श्रुतीच आहे कठोपनिषदातली. अनोरणीयान महत्व महियान, अणु इतका लहान आणि महत्व महियान पर्वता इतका मोठा, इतका परमात्मा आहे. सध्या आपण सूक्ष्माचा विचार करतो आहोत. दोन्ही आहे, फार मोठाही आहे आणि लहानही आहे. सूक्ष्मात सूक्ष्मतर नित्यम तत्वम त्वमेव तत्, अशी श्रुती आहे. सूक्ष्मात सूक्ष्मतर, नुसतं सूक्ष्म नाही, सूक्ष्मतर, तो सुद्धा परमात्मा तेवढा, तो आहे 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 असा आहे हो. आणि सगळे जीव वेगळ्या वेगळ्या आकाराचे असलेले, त्यांच्यात तो प्रवेश करतो. सर्वभूतादिवासंयत भूतेषुच वसत्यपि, अशी श्रुती आहे अमृतबिंदू उपनिषद. भूतेषुच वसत्यपि, सर्वभूत म्हणजे निर्माण झालेल्या प्राण्यांमध्ये तो आहे, म्हणून त्याचं नाव सूक्ष्म. सूक्ष्म नुसता इंद्रियांच्यासाठी शब्द वापरला नाही भाष्यात. आनंदसुद्धा, परमात्मा कसा आहे, सच्चित आनंद. आता तो आनंद सर्व जीवांना सुद्धा होतो. म्हणून आपल्याला जेव्हा केव्हा इतका लहानसा सुद्धा आनंद होतो ना, तो आपण त्याचे अंश असल्यामुळे त्याच्या खूप मोठ्या असलेल्या आनंदाचा एक सूक्ष्म भाग, अतिसूक्ष्म भाग आपल्या अंतःकरणात त्यावेळेला प्रगट होतो. म्हणून आपल्याला चांगलं वाटतं, खूप छान वाटतं, आनंद होतो त्याचा. आवडीसारखे मिळे तेणे सुखाची उचंबळे, समर्थांची ओवी आहे दासबोधातली. अगदी सोपं उदाहरण बघा, मी एक अर्धा चमचा श्रीखंड खाल्लं, किती आनंद होतो. तो सूक्ष्म आनंद कुठून आला? मुळात अत्यंत व्यापक आनंदाचा भांडार, आनंदाचे दोही आनंद तरंग, अशी ज्याची अवस्था परमात्म्याची आहे, संतांचीच अवस्था आहे, तुकोबांचा अभंग आहे. त्यातला एक कण आनंदाचा मला मिळाला, म्हणजे कणही नाही, सूक्ष्मात सूक्ष्मतर नित्यम. तर मला आनंद झाला, थोडा वेळ का होईना झाला, 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी विसरेन, पुन्हा त्याची आवड उत्पन्न होईल. वेगळा विषय आहे, ते नित्य आहे. विषय हे अत्यंत अनित्य आहेत, त्यामुळे कायम ते आनंद देऊ शकत नाही वगैरे. तो विषय भाग आहे, वेगळा भाग आहे चिंतनाचा. पण क्षणभर का होईना मला जी आनंदाची प्रचिती विषयांच्या भोगात येते, ती अत्यंत विशाल व्यापक आनंद ज्याचं रूप आहे, त्याचं एक छटा मला येते, म्हणून सूक्ष्म आनंद मला होतो. असाही एक अर्थ सूक्ष्मतेचा भाष्यामध्ये केलेला आहे. तुलाच्या दृष्टीने हत्तीमध्येही परमात्मा, मुंगीतही परमात्मा. आनंदाच्या दृष्टीने मलाही आनंद आणि फार मोठ्या श्रीमंत व्यक्तीला आनंद. सर्वांनाच जेव्हा जेव्हा थोडा का आनंद होतो, तो व्यापक आनंद असलेल्या त्या आनंदाचा परिणाम म्हणून सूक्ष्म आनंदही मला होतो. हे असं होतं म्हणून त्याचं नावच सूक्ष्म ठेवलं आहे. नुसत्या आनंदाविषयी आपण चिंतन केलं, इतरही सर्व ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर या 6 गुणांविषयी चिंतन उपलक्षणीने आपल्याला करता येईल. मी दान दिलं कुठे 100 रुपये, मला खूप सात्विक आनंद वाटतो, कारण दान त्याचं स्वरूप आहे. त्याच्या 6 गुणांनी युक्त असलेला षड्गुणैश्वर्य भगवंतांचं वर्णन त्यात दान आहे आणि औदार्य आहे. हे सगळं आपल्याला थोडा वेळ भोगता येतं, तो आनंद, त्याचा आनंद होतो. आणि म्हणून त्या दानाचा आपल्या जे प्रतिकात्मक सूक्ष्म दान, आपण त्याच्या तुलनेत सूक्ष्म दान आहे, पण ते आपण करतो त्या सूक्ष्म, म्हणून त्याचं नावच सूक्ष्म ठेवलं आहे. 4 क्रमांकाचं नाव आहे श्लोकातल्या सुघोष. मग अशी पाहिलं आपण भगवद्गीता, उद्धवगीता, रामगीता, ह्या सगळ्या गीता श्री भगवान वाच. हंसगीता येते भागवतात 11व्या स्कंदात. हंसगीता विष्णू होनी राजहंस विधीस उपदेशित, असं रामदास स्वामींनी वर्णन केलं. सगळ्या गीता भगवत मुखातून आलेल्या आहेत. सुघोष, मुख्य सुघोष शब्दाची छटा जी आचार्यांनी व्यक्त केली आहे. सर्वात चांगला घोष, नाद, वाक्य सर्वात कोणतं आहे? वेदवाक्य त्याला म्हणतात. वेदवाणीच म्हणतात. ही सगळ्यात चांगली वेदवाणीच आहे आणि जी संपूर्ण जगताच्या कल्याणासाठी, हितासाठी आहे. वेदवाणीमधल्या मंत्रांना श्रुती म्हणतात. म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरीत वर्णन केलं आहे, पै अहितापासून काढिती,
हित देवनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. श्रुतीसारखी माऊली नाही, हित देऊन वाढविती, अहितापासून काढिती. हे सर्व वेद करतात. श्रुती म्हणजे वेदांचा अंग, वेदांचे मंत्र, त्यांना श्रुती म्हणतात. म्हणून वेद ज्यांनी निर्माण केले, सर्वात पहिली निर्मिती भगवंतांची सृष्टी निर्मितीच्या वेळी वेद आहे. हे संपूर्ण जगताच्या हितासाठी वेदांची निर्मिती आहे. आणि म्हणून वेद निर्मिती ज्याचं कार्य आहे, वेद घोष ज्याचं कार्य आहे, म्हणून याचंच नाव आहे सुघोष. म्हणून भगवंतांना या अनुषंगाने एक नाव आपण नेहमी म्हणतो, वेदो नारायण. हा त्याला वेदनारायणच म्हणतात. जसं अग्निनारायण तसं वेदनारायण, आपो नारायण, वेदो नारायण अशी सुद्धा श्रुती आहे. तो वेदस्वरूपच आहे. आणि वेद हे घोषब्द आहेत, शब्द संग्रह आहे. वेदांचे मंत्र म्हणजे शब्द संग्रह आहे. आणि त्याचा घोष करतात आचार्य, गुरु, ऋत्विज हे त्याचे यज्ञाच्या वेळी त्याचे खूप मोठ्याने घोष करतात. आणि म्हणून हे ज्याचे आहेत त्याला सुघोष म्हणतात. सुघोष शब्दाची अजून एक छटा आहे. सुघोष म्हणजे ज्याची वाणी जीवाला पवित्रतेकडे नेते, कल्याणाकरता नेते. कल्याणानं निधानं कलिमलवथनं पावनं पावनानं. कल्याण, हितकारी, शुभकारक अशी ज्याची वाणी आहे सुघोष. म्हणून त्याचं नावच पवित्र करणारी वाणी ज्याची आहे. आणि म्हणून त्याचं नावच सुघोष आहे असं या ठिकाणी आहे. भक्त खूप तपश्चर्या करतात, भगवान येतात आणि त्याचं कल्याण होण्याकरता त्याला एक शब्द उच्चारतात, वरमब्रूही. जसं ध्रुवाला भगवान प्रगट झाले 5व्या वर्षी, आणि ध्रुवा वरमब्रूही, वर माग. ही शुभवाणी आहे, सुघोष. प्रसन्न होतात. छान तप केलं. कर्दम महामुनींचं तप पूर्ण झालं. भागवतात कथा आहे ते 3य स्कंदामध्ये. भगवान प्रसन्न झाले. फार दीर्घकाळ तपश्चर्या केली. भगवान म्हणतात, कर्दमा उठ, मी प्रसन्न आहे तुझ्या तपाने. वरमब्रूही, तुला काय वर मागायचं मला माहितीच आहे मला. आणि भगवान पुढे वर देतात. मग तो कथाभाग वेगळा. प्रत्येकाला त्याच्या कामनेप्रमाणे वर देतात. वरमब्रूही हीच भगवंतांचा सुघोष आहे भक्तांसाठी, योग्यांसाठी, आचार्यांसाठी आणि इतर सर्वांसाठी. वेद भगवद्वाणी जेव्हा जेव्हा प्रगट होते, भगवद्गीता असो, उद्धवगीता असो, रामगीता असो, शिवगीता असो, गुरुगीता असो, भगवान महादेव जे बोलले गुरुगीता, सुघोष आहे, सुघोष आहे. जगन्माता पार्वतीला जीवाचं रूपक आहे ते. तिच्या निमित्ताने सकल जीवांना केलेला उपदेश गुरुगीतेमध्ये भगवान शंकरांनी केला, तोही सुघोष आहे. भगवंतांनी केलेला उपदेश प्रत्येक काळी त्या त्या काळीचा सुघोष आहे. 5 क्रमांकाचं नाव आहे श्लोकातलं आहे सुखद. द म्हणजे देणारा, सुख देणारा, सर्व जीवांना सुख देणारा, सुखस्वरूप तो आहे हो. आणि त्याच्या साठ्यातलं काही गेलं, खात आले फार संपले नाही असं तुकोबांचा अभंग आहे. खूप सुखरूपताच आहे, भांडार आहे. आणि त्यातलं काही दिलं जीवांना त्यांनी, त्याचं कमी होत नाही. ओम पूर्णमद पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सुखस्वरूप असलेला परमात्मा नुसता सुखस्वरूप आहे. मी सुखस्वरूप आहे, पण मला देण्याची काही इच्छा नाही. मग काय उपयोग आहे तुझ्या सुखस्वरूपतेचा? पण जीवाला सुख प्रदान करून देणारा म्हणून सुख द. मग त्याच्या कर्मांप्रमाणे तसं प्रमाणित सुख त्या जीवांना देणारा, त्यांना त्यांच्या तपश्चर्येप्रमाणे फल देणारा, त्या जीवांना त्यांच्या यज्ञकर्मांमुळे प्रसन्न होऊन फल देणारा म्हणून भगवान सुखद आहे. एखाद्याने प्रश्न जर असा विचारला, त्याचा भाष्यात उल्लेख आहे की पूतना, कंस, रावण यांना कुठे सुख दिलं? यांना तर मारलं भगवंतांनी. त्याचं विवेचन असं आहे, या सर्व दुष्टांना विनाशाय ते दुष्कृताम त्याचा अवतार कार्य आहे म्हणून मारलं. पण त्याला मारलं असं वर्णन नाहीच आहे कोणत्याही ग्रंथामध्ये. जेव्हा पूतनेचा भगवंतांनी वध केला, त्याला पूतना का वध असं टायटल नाही दिलं व्यासांनी. पूतना का उद्धार, रावण का उद्धार, कंस का उद्धार असं लिहिलं आहे त्या अध्यायाचं नाव. उद्धार
याचा अर्थ त्यांचा तो देह समाप्त करून त्याला आपल्याशी ऐक्यात नेले देवानी विरोधभक्ती झाल्यामुळे. त्यामुळे भगवान सर्वांना सुखप्रदच आहे, तो सुखरूप आहे. आणि जो सुखरूप आहे तो सुखाशिवाय दुसरं काय देईल? नाही देऊ शकत. एक बघा, साधं व्यवहारात उदाहरण आहे, ज्याच्याजवळ जे आहे तेच दुसऱ्यांना देऊ शकतो. उद्या जर माझ्याकडे कोणी आलं आणि मला म्हणलं की तुमच्याकडून आम्हाला काही मेडिकल सायन्सबद्दल शिकायचं आहे, मी म्हणून मला नाही येत, मी शिकलेलोच नाही, माझ्या अंतःकरणात मेडिकल सायन्सविषयी ज्ञान शून्य आहे. बरं, नाही आम्हाला काही पंचांगाचं सांगा, तेही मला येत नाही. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, नाहीच आहे माझ्याजवळ. एखाद्या दुकानदाराकडे आपण गेलात आणि आपल्याला थोडंसं मीठ हवं आहे, घरी मीठ संपलं आहे, पण दुकान पूर्ण होलसेल दुकान साखरेचं आहे, साखरेचे पोते आहेत, शेकडो पोते भरले आहेत, माहीत नाही नवीन दुकान आहे. आपण आत गेलो म्हटलं आम्हाला थोडंसं मिठाचं एक पाकिट द्या, तर ते दुकानदार म्हणाले की नाही आमच्याकडे मीठ नाही मिळत, आमच्याजवळ मीठ आम्ही ठेवतच नाही, आम्ही साखरेचे स्टॉकिस्ट आहोत, होलसेलर आहोत. ते पलीकडे कुठे बघा, त्याच्याजवळ मिठाचं पाकिट तो ठेवतच नाही विकायला, द्यायला, कुठून देईल आपल्याला? तसं परमात्म्याला जवळ सच्चित आनंदच आहे फक्त, हे दुःख नाहीच आहे. दुःखांचा अत्यंत नाश आपल्याला करायचा आपल्याजवळ असल्यामुळे मग त्याच्याशी एकरूपता येईल. मुद्दा असा सुरू आहे, सुखद, आणि त्याचं नाव काय आहे? सर्वांना सुखच देणारा, सुखाची स्थिती देणारा. आपण असं म्हणाल, कोणी शंका घेईल की परमात्मा पुष्कळ जीवांना तर दुःखही भोगायला लावतो, कोणाचा अपघात होतो, कोणी पडतो, कोणी रडतो, कोणाच्या जीवला जवळच्या नातलगांचा वियोग होतो, दुःखाचे अनेक प्रसंग प्रत्येक माणसाच्या जीवनात येतात. मग भगवंताला सुखद कसं म्हणता आपण? कारण भगवंत कर्मविपाक सिद्धांताप्रमाणे ज्याला त्याला देतो की नाही, त्याचं उत्तर असं आहे मीमांसा त्याची, की बरोबर आहे, एखाद्या जीवाचा अपघात झाला, एखादं ऑपरेशन झालं, दुःख होतं, वेदना सहन कराव्या लागतात. मग भगवान सुखद कसा? त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्याला जेवढी दुःख भोगायची आहेत त्यातली तेवढी भोगून संपली, भोगून संपवलं, हे सुख दिलं ना, भोग संपले की सुख होतं किती. म्हणून हा सुख की आता पुन्हा हा भोग मला नाही भोगायचा आहे, सुखद होईल की नाही, असा तो सुखद आहे. जीवाला त्याचे भोग तर भोगावे लागतील, पण वाईट दुःखाचे वेदनांचे भोग संपत गेले की सुखाचे उरतील. म्हणून दुःखाचे भोग संपवणं हे सुद्धा सुख देणंच आहे. दुःखाचे भोग संपवणं हे सुखदच सुख आहे. म्हणून भगवंतांचं एक नाव सुखद असं आहे, सतत सुख देणारा. त्याच्याजवळ दुःख लवलेश नाही तर तो दुःख देईल कुठून? आणि म्हणून तुकोबांचा एक अभंग आहे, जुनाट हे धन खाता आले फार, परी संपले नाही श्रीराम. इतकं जुनं धन आहे सुखरूपतेचं, तो खात का आले तो देत गेला. म्हणून सुख देणारा सर्व प्राणीमात्रांना पंचमहाभूतांद्वारे अखंड सुखाचीच अनुभूती आपण प्रत्येक क्षणाला खरं सुख भोगतो आहोत. आता मी श्वास घेतला, श्वास घेणं सुद्धा सुख आहे की नाही? पंचमहाभूत निर्माण केली आणि ही सगळी सृष्टी अन्न पाणी वस्त्र यांनी केली उपयुक्त, या सगळ्यांचा आपण भोग घेतो. हे सगळे भोग निर्माण कोणी केले आपल्यासाठी? परमात्म्याने केले. आणि म्हणून ते भोग आपण सेवन करतो. म्हणून सुख देणारा शेवटी भगवानच आहे. म्हणून भगवंतांचं एक नाव सुखद आहे. इतके विषय निर्माण केले भगवंतांनी, पंचज्ञानेंद्रियांनी भोगणारे पंचविषय मुख्य, ते आपल्याला तसे ज्ञानेंद्रिय दिली हो. नुसते विषय निर्माण केले, सुंदर फुलं निर्माण झाले, सुवासिक असतात फुलं, मोगरा, गुलाब, जाई, जुई, यांना खूप छान सुवास असतो. आणि आपल्याला जर घ्राणेंद्रिय दिलं नसतं तर घ्राणेंद्रियांनी त्या फुलांचा असलेला गंध माझ्यापर्यंत वायू पोचवतो आणि मला सुख होतं. पण समजा ही पंचज्ञानेंद्रिय माणसाला दिलीच नसती, ज्ञानेंद्रिय कोणी दिली? प्रकृतीने दिली. प्रकृती कोणी दिली? परमात्म्याने दिली. परमात्म्याची प्रकृतीने ज्ञानेंद्रिय दिली. त्या ज्ञानेंद्रियांपैकी एका ज्ञानेंद्रियाने घ्राणेंद्रियाने मी वास घेतो, मला सुवास येतो. मग ही व्यवस्था कोणी केली? ही सुखाची व्यवस्था
एखाद्या फुलाचा सुवास घेणं ही सुद्धा किती सुखदायक घटना आहे. आवडतात की नाही फुलं, मोगऱ्याची फुलं फार आवडतात. किती एक ओंजळभर मोगऱ्याची फुलं घ्या, किती वास येतो, दिवसभर हाताला वास येतो, किती सुख होतं. म्हणजे ती फुलं कोणी निर्माण केली? माझ्याजवळ घ्राणेंद्रिय आहे, त्या घ्राणेंद्रियाला सुखाचा भोग देण्यासाठी ती निर्माण कोणी केली? ती ज्याने निर्माण केली त्याचं नाव सुखद आहे, सुख देणारा. पंचज्ञानेंद्रियांच्या मार्फत जीवाला त्या ज्ञानेंद्रियांचे विषय निर्माण करून ते भोगण्याची संधी देऊन ते सुख प्राप्त करून देणं, हे जो करतो त्याचं नाव सुखद आहे. म्हणून 5 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आपण पाहिलं, सुखद. 6 क्रमांकाचं नाव सुहृद. सुहृद, सुहृद, हृद म्हणजे हृदय, चांगल्या प्रकारचं हृदय असलेला, याचा अर्थ मित्र असा होतो. सुहृद, मित्र, सखा, सुहृद हे साधारण समानार्थी शब्द आहेत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान बोलले, मी कसा आहे अर्जुना माहिती आहे? सर्वभूत हिते रताः. सर्वभूत मात्रांचं हित मी चिंतणारा, हित करणारा. आणि यामध्ये वर्णन असं आहे की हे हित करत असताना मला कोणाकडून त्याच्या परतफेडीची अपेक्षा नाही. मी त्यांच्यावर उपकार करत नाही. त्यांचा मी सुहृद आहे, त्यांना सुखाची व्यवस्था करतो, त्यांच्या हिताची व्यवस्था करतो, पण मला त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही. व्यवहार असा नसतो आहे, तुमच्या इथे मुलीचं लग्न आहे, मी तुम्हाला मदत करतो, कारण मला अपेक्षा असते पुढे माझ्या इथे मुलीचं लग्न आहे, मुलाचं लग्न आहे, तुम्ही मला मदत करावी, म्हणून तुम्हाला मी मदत करत जातो. अशी दुसऱ्याला मदत करण्यामध्ये प्रापंचिक माणसाजवळ थोडी तरी त्यांनी मला पुढे मदत करावी अशी अपेक्षा असते, ती ईश्वराचा अजिबात नाही. म्हणून सुहृदस भगवद्गीतेत श्लोक येतोय, सुहृदस सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांतिमुच्छसी. 5व्या अध्यायाच्या समाप्तीचा श्लोक आहे. सुहृदम सर्वभूतानां. अर्जुना, या संपूर्ण सृष्टीमधल्या सगळ्या प्राणीमात्रांचा मी सुहृद म्हणजे चांगला मित्र आहे, त्यांच्याविषयी मनामध्ये चांगला विचार ठेवणार आहे. म्हणून त्याचं एक नावच या ठिकाणी 6 क्रमांकाचं सुहृद. कोणत्याही जीवासाठी तो वाईट नाहीच आहे, तो कल्याणाकडेच नेतो, पण आधी त्या जीवाला त्याच्या पूर्वजन्मातल्या किंवा या जन्मातल्या आत्तापर्यंत कर्मांची फळंसुद्धा भोगायला तोच लावतो. भोगून संपवा, म्हणजे मी सुहृदच आहे की नाही, तुमचे दुःखाचे भोग संपले म्हणून सुहृदच मी आहे. या अर्थाने सुहृद हे नाव त्याच्या या वर्णनाप्रमाणे हे ईश्वरवाचक नाव आहे. हे ईश्वरवाचक नाव आहे. आणि यानंतरचं नाव आहे 7 क्रमांकाचा मनोहर. मनोहर शब्दाचा अर्थ होतो मन वेधून घेणारा, अत्यंत लावण्य सुंदर. मग अशी उक्ती म्हटली, अभंग आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. मदन अत्यंत सुंदर सौंदर्याने युक्त होता बरं का. मदनाचंच वर्णन करतात. कामदेव मदन, स्वतः भगवंतांचा पहिला पुत्र प्रद्युम्न, अनिरुद्ध हे फार सुंदर माणसं आहेत, फार सुंदर व्यक्तिमत्व आहेत, त्यांची वर्णन आहेत भागवतामध्ये. कृष्ण राम हे सावळे आहेत, नभासारिखे रूप या राघवाचे बरोबर आहे, पण तरी देखील अत्यंत मनोहर चेहरा यांचा. मनोहर म्हणजे आकर्षण, स्वतःकडे आकर्षित करून घेणारा, मन वेधून घेणारा. भगवान श्रीकृष्ण तर लहानसे आहेत, गोपी का आकृष्ट झाल्या? नुसत्या आकृष्ट झाल्याने प्रत्येक क्रिया करताना त्यांना कृष्णाचं रूप डोळ्यासमोर यायचं आणि त्या कोणत्याही क्रियेलाही कृष्णच म्हणायच्या. हे ते का करायच्या? कारण भगवंतांचं ते रूप कृष्ण अवतारातलं अत्यंत विलोभनीय आकर्षक आहे. तुकोबांचा अभंग जो आहे, जो सहसा गोपालकलेच्या कीर्तनात कीर्तनकार घेतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखान, शेवटचं चरण या अभंगाचं आहे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. मन मोहित झालं कारण याचं रूपच मनोहर आहे, असं इतकं वर्णन आहे श्रीमद भागवतामध्ये. अनेक गोपींचा रोजचा नियम की कृष्णाला सकाळी उठल्यावर पाहायचं, त्याचं दर्शन घ्यायचं, ती लोभस मूर्ती जवळ ठेवायची. मग प्रत्येक काम करताना गोपींनी दिवसभर अहोरात्र म्हटलं आहे.
त्याचं ते रूप आठवायचं, कामं करत राहायची. तर रूप आठवायचं, मुखाने नाम घ्यायचं. कारण रामदास स्वामींनी दासबोधात जी रीत सांगितली आहे नामस्मरणाची ती अशीच आहे. शेवटची वेळ नामस्मरण भक्तीमधली. म्हणून नाम अखंड स्मरावे, रूपमनी आठवावे. रूपमनी आठवण्याकरता ते रूप अत्यंत विलोभनीय, सुंदर, मनोहर असं पाहिजे ना, मग ते आठवल्या जातं. गोपींचं हेच व्हायचं. म्हणून गोपींचं उदाहरण यासाठी बघितलं आपण. त्यांच्याविषयी श्लोक आहे. विक्रेतु कामा किल गोपकन्या मुरारी पादार्पित चित्तवृत्तीं दध्याधिकम मोहवशात अवचन श्रीकृष्ण दामोदर माधवेती. मोठं अष्टक आहे. श्रीकृष्ण दामोदर माधवेती. का? विक्रेतु कामा किल गोपकन्या. त्या दही दूध विकायला गेल्या आणि कोणी विचारलं तुमच्याजवळ डोक्यावर काय, तर म्हणायचे कृष्ण. कुठे चालल्या? कृष्णाकडे. त्या मी दही घेऊन चालले असं म्हणायचंच नाही. कारण लहान रोज सकाळी त्याचं विलोभनीय मनोहर रूप पाहून घ्यायच्या. असा गोपींच्या चित्तवृत्ती आकर्षित करणारा किंवा राम अवतारामध्ये वनवासात जेव्हा प्रभू रामचंद्र केले, अनेक ऋषींच्या आश्रमात राहिले. ऋषींना खूप छान वाटायचं. नयन मनोहर असं ते रूप पाहून रामांना विनंती करायची, इथे राहणं काही दिवस. म्हणाले आता शक्य नाही, पुढच्या अवतारात तुम्हाला देईन संधी. म्हणून काही ऋषी गोपी झाले आहेत मग पुढे. म्हणून त्यांना ऋषी गोपी असं म्हटलं आहे विवेचनामध्ये. हे विलोभनीय मनोहर असं रूप भगवंतांचं आहे. हे अवताराविषयी वर्णन आहे. सगुण निराकार ईश्वराचं रूप नसतंच, निराकार आहे. पण सगुण साकार जेव्हा होतो, म्हणून मनोहर हे नाम भगवंतांचं सगुण साकार अवताराविषयी आहे. आणि तसंच ते मग पुढे सगुण म्हणजे प्रतिमा देव, मूर्तिकार, चौथा जो देव आहे, चौथा देव, त्याविषयी त्याचे चेहरे प्रसन्न दाखवतात देवाचे. मग अशी सुमुख शब्दाचा अर्थ पाहताना पाहिला आपण. सौंदर्य, सद्गुण, आनंदरूप. सौंदर्य, सद्गुण आणि आनंदरूपता यामुळे मन वेधून घेतलं जातं. म्हणून भगवंतांचं हे नाव 7 क्रमांकाचं मनोहर असं आहे. 8 क्रमांकाचं नाव भगवंतांचं आहे जितक्रोधो. हे नाव ईश्वरवाचक आणि अवतारवाचकही आहे. हा क्रोधाला जिंकणारा. यांनी रावणाला जरी मारलं, रावणाने वास्तविक याची भार्याच पळवून दिली, त्या अवतारातली कथा लीला आहे. रावणाचा कधीही भगवंतांनी त्याच्यावर क्रोध नाही केला. कर्तव्य केलं, कर्तव्यानितीने पार्थ निश्चितम मतमुत्तमम. कर्तव्य पूर्ण केलं की सीतेचा शोध घ्यायचा आहे. वानरांशी सख्य केलं, वालीचा वध केला, सुग्रीवाला आपला करून घेतलं, सीतेचा शोध घेतला. पण रावणाशी युद्ध करताना सुद्धा भगवान क्रोधात नाही आहेत. कारण जितक क्रोध आहेत ते, जितक क्रोधावर पूर्ण नियंत्रण आहे त्यांचं. आणि म्हणून इतक्या दैत्यांना ठार केलं भगवंतांनी. राम अवतारात, कृष्ण अवतारात भगवंतांनी अनेक दैत्यांचा उद्धार केला, पण क्रोधाने नाही, अवतार कार्य म्हणून. आणि उलट त्यांचं कल्याण व्हावं म्हणूनच की आता हे त्यांचंही कल्याण आणि त्यांचा उद्धार झाल्यामुळे जगताच्या कल्याणाची व्यवस्था. वाली, रावण, कंस, हिरण्यकश्यपू इतके जे दैत्य भगवंतांनी समाप्त केले, त्यांचा उद्धार केला, क्रोधाने नाही केले. भगवान राजेंद्रम सत्यसंदम दशरथतनयम श्यामलम शांतमूर्ती किंवा क्रोध धारण केलंही असेल, जसं नरसिंह अवतारात वर्णन असे अत्यंत उग्र आणि खूप अर्धा मनुष्य अर्धा सिंह असं वर्णन आहे. सिंहासारखी डरकाळी, मोठे मोठे नखं हाताला वगैरे, आणि त्याला मांडीवर घेऊन मारला वगैरे असं वर्णन आहे. एक क्षणापुरता जरी उत्तमस्य क्षणं क्रोधो असं सुभाषित आहे. मध्यमस्य प्रहरद्वयम आणि अधमस्य अहोरात्रे. ज्याच्या मनातला क्रोध जातच नाही जन्मभर त्याला अधम म्हटलं आहे. पण भगवंतांना क्षणभराचा जरी आला, एका क्षणात तेवढं कार्य झालं की काढून टाकतात. पण तरी देखील जितक क्रोध याचा अर्थ क्रोधाला जिंकणारा. आला क्रोध सावरी तो सत्वगुण श्रीराम, अशी दासबोधात ओवी आहे. क्रोध येणार नाही असं नाही, जीवाला येईल, पण आला क्रोध सावरी, तो आवरायचा. पुढे तसा प्रसंग आला तर येऊ द्यायचा नाही. याला जितक क्रोध म्हणतात. हे परमात्म्याचं लक्षण जीवाने जर धारण केलं, पण परमात्मा जितक क्रोध होत त्यासाठी आहे.
क्रोधावर नियंत्रण क्षणापुरता धारण केला तरी लगेच विसरून जाणे. म्हणून भगवंतांचं एक नाव जितक्रोध असं आहे. भगवंतांचं पुढचं नाव आहे वीरबाहू. याचा अर्थ अत्यंत पराक्रमी. वीरबाहू, अत्यंत पराक्रमी. हे अवतारवाचक नाव आहे. कृष्ण अवतार, राम अवतार, किती दैत्यांना मारलं हो. प्रभू रामचंद्रांनी अगदी ताटिकेपासून प्रारंभ केला मारीच सुबाहू युद्धरक्षणाच्या वेळी. पुढे पंचवटीत 14,000 दैत्यांचा वध केला, ज्या ठिकाणी शूर्पणखा घेऊन आली त्यांना पुन्हा. त्यानंतर प्रत्यक्ष युद्धामध्ये किती पराक्रम केला. कुंभकर्ण रावणाला स्वतः भगवंतांनी ठार केला आहे. अत्यंत पराक्रमी. राम अवतारात, कृष्ण अवतारात तर विचारूच नका. इतक्या दैत्यांचा वध बालवयात सुद्धा. शकटासूर, तृणासूर, अघासूर, बकासूर कितीतरी आहेत. आणि कंस त्यात 20-25 किती, रेणुकासूर, कितीतरी असुराचा वध भगवंतांनी केला. अत्यंत वीरबाहू पराक्रमी भगवान, अत्यंत पराक्रमी. पराक्रम फक्त युद्ध करून असा नाही, भक्तांचं रक्षण करण्यात हे भगवंतांचा पराक्रम मानलाय, वीरबाहूच मानलाय. गजेंद्रावरती संकट आलं, कथा आहे विस्ताराने, आपल्याला नाही ऐकायची एवढी, नको आहे. पण भगवंतांनी त्याचं रक्षण केलं. नुसतं रक्षण नाही केलं. गजेंद्रो भगवत स्पर्शात विमुक्त अज्ञानबंधनात प्राप्तो चतुर्भुजो रूपम पीतवासात चतुर्भुजा स्वरूपता मुक्ती दिली. हे सुद्धा रक्षण आहे त्याचं. संकटात होता, पूर्वजन्मीचा फार शापित असा राजा इंद्रद्युम्न नावाचा, त्याचा सुद्धा उद्धार केला. हे सुद्धा वीरबाहू नावाविषयी चिंतन करताना आचार्यांनी उदाहरण दिलं याचं. गजेंद्राचं उदाहरण दिलं आहे. म्हणजे फक्त पराक्रम करून युद्धात दैत्यांना ठार मारणारा नाही, हाही त्याचा पराक्रम आहे की संकटात सापडलेल्या भक्तांना संकटातून सोडवून सुखरूप करणं, उलट मोक्षाप्रत नेणं. गजेंद्राला मोक्षाप्रत स्वरूपत मोक्षच आहे. 4 प्रकारच्या मुक्ती आहे ना. स्वरूपता मुक्ती दिली म्हणजे सलोकताही दिली. आणि गजेंद्राला ते सगळं प्रदान केलं, भक्तांचं रक्षण करून त्यांना मोक्षापर्यंत पोहोचवणारा. म्हणून वीरबाहू अवतारवाचक हा शब्द आहे. आणि आजच्या श्लोकातलं शेवटचं नाव आहे विदारण. विदारण मनोहर जितक्रोध वीरबाहुर विदारण. हा आजच्या श्लोकातलं अंतिम नाव विदारण. विदारण शब्दाचा अर्थ होतो फाडणं, विनाश करणं. लहान मुलांना काय दिलं, खूप लहान मुलं असतात ना, समोर एखादी वही ठेवा, ते कागद घेतात, भराभर फाडतात. त्यांचा तो आवाज येतो, थोडा रंगीत कागद असतो, पांढरा असतो, तो असा हाताने चुरगळला की आवाज येतो, त्यांना गंमत वाटते, फाडून टाकतात. कोणी माणसं नाही वर्तमानपत्र ठेवलं, आजचं आणलं तरी ते फाडून टाकतात. विदारण त्याला म्हणतात. एखादी वस्तू फाडून टाकणे, नाश करणे आणि तिला हानी पोचवणे, याला विदारण शब्द वापरतात. विदारक. आपण म्हणतो आज काय संसाराचं दृश्य विदारक आहे. खरं संसाराचं दृश्य विदारक नाही. ते दृश्य पाहून आपलं अंतःकरण, हृदय विदीर्ण होतं, विदारक होतं. अंतःकरणाला वेदना होतात, त्याला विदीर्ण अंतःकरण म्हणतात. म्हणणं अंतःकरण विदारक घटना असा खरा शब्दप्रयोग आहे. त्या सतत घडत असतात. जाळपोळ, आंदोलनं, अपघात, हत्या, हे सगळं जे आहे विदारक दृश्य आहे ना समाजामध्ये, हे आपल्याला सतत परिचयाचं आहे. आणि याचं म्हणून याचं एक नाव विदारण का, की हा अनेक दैत्यांना यांनी अवतार कार्यामध्ये विदारणच केलं आहे. जसं मगाशी हिरण्यकश्यपूचं उदाहरण पाहिलं आपण. यांनी हिरण्यकश्यपूला त्यांनी ब्रह्मदेवांना मागितलेल्या सर्व अटी पूर्ण करून सभागृहाच्या दारावरती उंबरठ्यावर बसून फाडला हो त्याला. त्याचं पोटच फाडलं. सिंहच आहे ते. विदारण शब्द. म्हणून याचं नाव विदारण. हा मनोहर जितक्रोध वीरबाहुर विदारण. हा फाडूनच टाकला. पुष्कळ अशा गत्यता फाडून टाकतो, कापून टाकतो, नाश करतो. श्रीमद भागवतामध्ये बाणासुराचं दशमस्कंदात एक चरित्र येतं. त्याला 1000 हात आहेत. शिवांचा भक्त आहे. त्यांनी शिव उपासना करून मला 1000 हात द्या म्हटलं. दिले शिवांनी. पुढे हातांचं ओझं वाचायला लागलं.
भगवान महादेवानंच म्हणाला की तुम्हाला हात मागितले, मला आता नको आहे. ते म्हणे मी तुला दिले, मी नाही कापणार आहे. पण मूर्खा तुझी इच्छा पूर्ण होईल. भक्त आहे तरी मूर्खा म्हटलं आहे. भगवान श्री विष्णू अवतार घेतील, कृष्ण अवतार, आणि तुझा हा अहंकार नाहीसा करतील. मग पुढे भगवान कृष्ण तिथे गेले. उषा अनिरुद्ध विवाहाची कथा आहे ही. तिथे भगवंतांनी बाणासुराला ठार नाही मानलं आहे. शिवभक्त आहे, पण तो म्हणाला देवा मला बाहूंचं फार ओझं झालं, तू पराक्रम केला, माझे हात कापून टाक. त्यांनी म्हटलं आहे. तेव्हा भगवंतांनी त्याला 4 हात ठेवले असं वर्णन आहे. 4 हात ठेवले आणि उरलेले 996 हात त्याचे कापले. चिच्छेद्य भगवान बाहून शाखा इव वनस्पते हे असा श्लोक लिहिला व्यासांनी. जसं झाडाच्या अनावश्यक फांद्या आपण कापतो, अनावश्यक, तसं चिच्छेद्य भगवान बाहून भगवंतांनी त्याचे हात कापले, विदारण केले, कापून टाकले, नाश केला त्याचा. शाखा वनस्पते इव, जसं झाडांच्या फांद्या काप्या कट तशा 996 भुजा त्याच्या कापल्या, विदारण केल्या, कापल्या, नाश केल्या. त्याच्या अपेक्षेप्रमाणे ते केलं. त्याला ओझं झालं होतं म्हणून भगवंतांचं नाव चिच्छेद्य आहे. कधी कधी भगवान स्वतः विदारण करतात, कधी कधी आपल्या भक्ताला तशी प्रेरणा करून घेतात. जसं भगवंतांनी भीमाला प्रेरणा देऊन भीमाकडून जरासंध उभाच शिरला, विदारण त्याचं केलं, पूर्ण 2 तुकडे केले त्याचे. हे भीमाकडून करून घेतलं. कधी दुर्योधनाला मारण्याकरता भीमाकडून त्याचा पुन्हा वध केला, त्याची छाती विदीर्ण केली, छातीवर ते गदा मारली, त्याची प्रतिज्ञा तशी होती. आणि मुख्य छटा या विदारण हा शब्दाच्या अर्थाची ती भाष्यात दिली आचार्याने. ती हा अधर्माचं विदारण करतो आणि धर्मसंस्थापना करतो. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं वर्णन आहे. आणि जीवाविषयी, एका जीवाविषयी जर विचार केला व्यष्टीविषयी, तर जीवाच्या अविद्येचं विदारण करतो. जर जीवाने तसे प्रयत्न केले तर सहाय्य होतो. तपश्चर्या म्हणा, जप म्हणा, दान म्हणा, जी पारमार्थिक अंग आहे ती जर जीव करत गेला निष्ठेने, श्रद्धेने ईश्वराविषयीच्या, तर त्याच्या अज्ञानाचं निवारण करतो. अगदी युद्धाला जेव्हा प्रारंभ झाला तेव्हा अर्जुनाजवळ मोह होता. मोह शब्दाचा अर्थ, शास्त्रीय अर्थ अविवेक आहे. त्याला कळेना, किंग कर्तव्य मूढ झाला. मी आता काय करायला हवं, काय करायला नको याचा विवेक विसरला. आणि भगवंतांनी मग पुढे त्याला संपूर्ण भगवद्गीता उपदेश केला. आणि अर्जुनाने कबुली दिली, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत चितोस्पि गत संदेहा करिष्ये वचनं तव. ही कबुली दिली 18व्या अध्यायामध्ये. हे भगवंतांनी अर्जुनाजवळ प्रगट झालेल्या अविद्येचं विदारण केलं आणि त्याला धर्मनिश्चय करून दिला. मी क्षत्रिय आहे, मला युद्ध केलंच पाहिजे. स्वधर्मामध्ये असताना वेदभेद निष्काम कर्म मला करायला पाहिजे, ते कर्तव्यबुद्धीने केलं पाहिजे, अशी प्रेरणा भगवंतांनी अर्जुनाला दिली. त्याच्याजवळच्या तात्कालिक प्रगट झालेल्या अविद्येचं भगवंतांनी निराकरण केलं, विदारण केलं. हे सुद्धा विदारण शब्दाचा एक अर्थ भाष्यात दिलेला आचार्यांनी. म्हणून अधर्माचं विदारण, अविद्येचं विदारण हे सुद्धा भगवंतांचं कार्य आहे. हा शब्द ईश्वरवाचक आहे, अवतारवाचकही आहे. ईश्वराच्या भूमिकेत असताना अविद्येचं निवारण करतात आणि अवतारामध्ये मग पाहिलं आपण जरासंध इत्यादी किंवा हिरण्यकश्यपू इत्यादींचं विदारण केलं. हे प्रत्यक्ष अवतारात विदारक कृत्य कार्य करतात, म्हणून यांचं एक नाव विदारण आहे. याप्रमाणे आज आपण जो श्लोक चिंतनाला घेतला होता हा 49 क्रमांकाचा श्लोक. सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुगध सुहृत मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारण असा श्लोक घेऊन त्यात 10 नावं होती. या 10 नावाचा यथामती यथाशक्ती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला. आजचं झालेलं चिंतन परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी श्रीकृष्णाच्या चरणी समर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय.
जय जय रघुवीर समर्थ।